जय श्री कृष्ण। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीमद भगवद्गीता यामधील 14व्या श्लोकमध्ये माधव लक्ष्मीपती हा शब्द घेऊन या श्लोकमध्ये माधव हा शब्द का वापरलेला आहे ह्या दृष्टिकोनातून लक्ष्मीपती लक्ष्मी म्हणजे काय ह्या दृष्टिकोनातून मागच्या वेळेस आपण त्याचा अभ्यास केला। लक्ष्मीचं स्पेसिफिक रूप काय आहे ते समजण्याचा प्रयत्न केला। आज जे आता आपण पाहूया की प्रत्येकाला लक्ष्मी म्हणजे पैसा, हातातून ठणाठण पडणारा पैसा आहे म्हणजे लक्ष्मी इतकी समजतात। पण मुळात लक्ष्मी म्हणजे आपल्या संस्कृतीच्या दृष्टिकोनातून एक लक्षण सांगितलेलं आहे। त्या लक्ष्मीच्या डेफिनेशनची म्हणजे लक्ष्मीची जी व्याख्या आहे त्या व्याख्यापैकी एक व्याख्या आहे की लक्ष्मी चिन्हम लक्ष्मीचं लक्षणम हा भाग तिथं सांगितलेला आहे। त्याचे वर्तन वागणूक व्यक्तीची कशी होत्या त्याचं लक्षण कसं आहे ह्यावरून त्याच्याकडं आलेली लक्ष्मी आहे का पैसा आहे ही समज आपली पक्की व्हावी। माझ्याकडे आलेला पैसा आहे का लक्ष्मी आहे हे माझ्या वर्तनावरून, माझ्या शेजारी पाजारी बाई पाहुणे मित्र मंडळी ह्यांच्याकडे ज्यावेळेस मग लक्ष्मी येते त्यावेळेस त्यांची वागणूक कशी होती, ती खरोखर लक्ष्मी आहे का फक्त पैसा आलेला आहे, ही समज आपल्याला महाभारतामध्ये आपल्या महाभारतामध्ये नारद इंद्र आणि लक्ष्मीचा जो संवाद आहे त्या संवादामध्ये सांगितलेला आहे। मागच्या जसं आपण सांगितलं होतं की युधिष्ठिरने शांती पर्वामध्ये पितामह भीष्मांना विचारलेल्या प्रश्नापैकी हा एक प्रश्न, व्यक्ती समाज याचं उत्थान किंवा पतन हे कधी होतं आणि त्याची कोणती कारणं। त्यावेळेस त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या की ज्या एक कथा सांगितली आणि त्या कथामध्ये एक सुंदर स्त्री म्हणजे लक्ष्मी आई ती इंद्र आणि नारद नदी किनारे बसून नदी किनाऱ्यावरती होते आणि तिथं गप्पा मारत बसलेले होते। वेदाभ्यासात चर्चा सुरू होती। त्यावेळेस एक पुष्पक विमानातून एक सुंदर स्त्री आली, त्या उतरल्या। त्यानंतर मग इंद्र आणि नारद जाऊन विचारतात, देवी आपण कोण आहात, कुठून आलात आणि आता कुठे जाणार आहात आणि इथे कशासाठी तुम्ही आलात, ते मागच्या वेळेस आपण पाहिलेलं होतं। आणि त्याचाच पुढचा भाग आज आपण पाहूया की त्यावेळेस लक्ष्मीने काय सांगितलं। त्यावेळेस आपण लक्ष्मीची वेगवेगळी गुण 9 बघितली होती की त्यांच्यासोबत कोणत्या देवी असतात। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची प्रथम जी देवी आहे म्हणजे प्रथम जी असते ती वृत्ती म्हणजे जया। ही जी वृत्ती आहे ती वृत्ती नेमकी माणसाची बदलली आणि ती बदलण्यामागची नेमकी कारणं काय आहे हे आज आपण पाहूया। आता इथं उत्थान आणि पतन ह्या अनुषंगाने मागच्या वेळेस आपण हा चिन्हम लक्ष्मीचं लक्षणम म्हणजे वर्तन आणि वागणूक, आता त्याची गुण काय आहे तर ते मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं। फक्त कर्सरली ओळखसाठी ज्ञान ऐश्वर्य वैभव सुख आरोग्य आणि धनधान्य। ज्ञान ऐश्वर्य सुख आरोग्य आणि धनधान्य ह्यापैकी ज्या बाबी असतील ह्या गोष्टी ज्यांच्याकडे आहे ते लक्ष्मीपुत्र आहे असं समजायला हरकत नाही। आता इथं फक्त आजच्या युगाप्रमाणे आजच्या शिक्षण संस्थेप्रमाणे आज ज्याला आपण ज्ञान म्हणतो त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर म्हणजे PhD होल्डर डबल ग्रॅज्युएट हे सगळे ज्ञानी आहेत। पण ते ज्ञानी असताना त्यांच्याकडे सुख आरोग्य आणि धनधान्य खरोखरीच आहे का। सुख म्हणजे कदाचित मटेरियलिस्टिक लाईफ असेल, मोठा बंगला असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील, पण सुख नेमकं कशात आहे ह्यासाठी त्याची धावधाव सुरू असते। त्याला असंच वाटतं की सुख ह्या वस्तूमध्येच आहे आणि त्यासाठी त्या वस्तू मिळाल्यानंतर देखील ते अशांत असतात,
ते शांती मिळवण्यासाठी गावोगावी आणि देवळात तीर्थस्थानी फिरत असतात, गुरुच्या मागे लागलेले असतात की आम्हाला शांत करा, शांत करा, आम्ही अशांत झालेलो आहोत. असं आज आपण समाजामध्ये जे मोठे मोठे मल्टीमिलियनर आहे, अमेरिकेतले जे सगळे आहेत, परदेशातले आहेत, त्यांच्याकडे पण आपण ते पाहतो. तिथं मानसिक रोग ह्या ज्या सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहे, त्याची कारणं काय? तर जे खरं ज्ञान पाहिजे त्या खऱ्या ज्ञानाचा अभाव. त्यानंतर वैभव मला मिळालेला आहे. वैभव शरीराचं वैभव असेल, विचाराचा वैभव असेल, आचाराचा वैभव असेल, उच्चाराचा वैभव असेल, ह्या ज्या बाबी आहेत, हे आहे का आपल्याकडं? हे आपण पाहू शकू. काही लोक आपण बघतो पदाधिकारी असतात, क्लास 1 ऑफिसर असतात, पण त्यांची वाणी बघितली की एकदम तुच्छ म्हटल्यापेक्षा एकदम रॅश असते. त्यांच्या बोलण्याने समोरच्या व्यक्तीला इन्सल्टिंग वाटत असतं. ह्या ज्या बाबी आहेत, म्हणजे वाणीचं वैभव म्हणायचं का? आणि काही फक्त अगदी म्हणजे स्वीट टंगवाले असतात, अगदी मग गोड बोलणारे, म्हणजे जिभेवरती साखर असते तसं बोलत असेल तरी त्याला आपण वैभव म्हणायचं का? वाणीचं वैभव कशात आहे? तर ज्यामुळे आई सरस्वती खुश होईल, भगवान खुश होईल, लक्ष्मी खुश होईल, ते वैभव जर असेल तर ते खरं वैभव, तर ती खरी वाणी. अशा याप्रमाणे आचार, विचार, उच्चार ह्या सगळ्यामध्ये ह्या गोष्टी येऊ शकतात आणि त्या दृष्टिकोनातून वैभव आहे. त्यानंतर मग सुख, मगाशी सांगितलं, फक्त मटेरियलिस्टिक थिंग्स मध्येच आपलं सुख आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर ते सुख नाही. ते ज्यावेळेस नंतर मग कालांतरानं ठराविक वय झाल्यानंतर कळतं की मी ज्यासाठी आयुष्यभर मी धाव केली, दिवसभर रात्रभर मी जे गाद्या आहेत, गाद्या अंथरायचा प्रयत्न केला, झोपायचं राहूनच गेलं. आयुष्यभर मी धाव केली, पण नेमकी जी मी धाव करतोय ते मला उपयोगी पडणार आहे का? नंतर माझ्यासोबत कशासाठी आणि कोण येणार आहे? माझ्यासोबत जे कोण येणार आहेत त्याच्यासाठी मी प्रयत्न केला का? त्याचा मी विचार केला का? आज प्रत्येक जण सांगतोय ह्या सगळ्या गोष्टी जग असार आहे, आपल्यासोबत काही येणार नाही, ही फिलॉसॉफी प्रत्येकाच्या तोंडात आहे. पण ह्या गोष्टी माझ्यासोबत येणार नाही ह्याबाबत गॅरंटी आहे, पण त्याच्यासाठी ते दिवस रात्र धावतात आणि जे माझ्यासोबत येणार आहे ते समजून घेण्याचा देखील प्रयत्न करत नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आणि जगातलं आश्चर्य आहे. आणि कारण सुख माझं कशात आहे हे ज्यावेळेस मला समजू लागेल त्यावेळेस त्याच्यासाठी वेळ निघतो. जोपर्यंत मला माझ्या जीवनामध्ये आवश्यकता काय आहे, ज्याची आवश्यकता मला वाटती त्यासाठी मी वेळ काढतो. श्रीमद भगवद्गीतेच्या चिंतनाची आवश्यकता वाटत नसेल, भगवंताला समोर ध्यान धारणा ह्याची कुठल्याही कारणाशिवाय करण्याची आवश्यकता वाटत नसेल, माणूस आजारी असेल, मला काहीतरी वैभव मिळायचं असेल, भगवंताकडून काहीतरी घ्यायचं असेल, त्यावेळेस तो सगळं करतोय. थोडक्यात जर भगवंतासमोर मी कायम काही मागत असेल, मागच्या वेळेस एक आपण म्हणजे उदाहरण दिलं होतं की भगवानकडे मी भिकारी म्हणून जाणार असेल तर माझं नातं भिकारी आणि दाताचं झालं. जर मी भगवंताचं कार्य करत असेल तर मित्र मग सखेव सख्यू ह्याचं नातं झालं. जर वडील आणि मुलगा ह्याचं जर नातं असेल तर ते नातं मी कशा प्रकारे जपायला पाहिजे ह्याची आपण समज घेतलेली होती. त्यामध्ये आपण डिटेलमध्ये बोललेलो आहे. आणि त्यानंतर आरोग्य, 2 चिंतनापूर्वी आपण बघितलेलं होतं की आज माणसाला डिमेन्शिया आपण म्हणतो किंवा मग स्मृतिभ्रंश हा एक रोग आहे, मानसिक रोग आहे, तो वाढत चाललेला आहे. मग त्याला आरोग्य म्हणायचं का? मस्त तो जिममध्ये जात असेल, अगदी दृष्टपुष्ट असेल, बाहेरून शरीर त्याचं उत्तम रेखीव असेल, परंतु मानसिकरित्या तो सक्षम नसेल, तो आरोग्यवान नसेल तर त्याला आरोग्य म्हणायचं का? कारण लक्ष्मी जिथं आहे तिथं मानसिक आरोग्य आहे, मानसिक शांतता आहे, मानसिक स्वास्थ्य आहे आणि मानसिक सुख आहे. आणि त्यानंतर धनधान्य म्हणजे आपल्याला फक्त गाडी, बंगला, घोडा ह्याच्यामध्ये दिसत असेल, पण धन, शरीर माझं हे धन आहे, बुद्धी माझी हे धन आहे, विचार हे माझे धन आहेत, बाकी शरीरामध्ये असलेले सगळे पंचवायू हे धन आहे. धनम अग्नी, धनम वायू, धनम सूर्य हे जे आहेत हे आपल्या श्रीसूक्तामध्ये धनाचा एक वेगळा प्रकार दिलेला आहे. आणि
त्या धनाबाबत आपण कधी विचार केला का? हे धनधान्य माझ्याकडे असेल, कदाचित माझ्याकडं बंगला मोठा नसेल, कदाचित 4 व्हीलर मोठ्या गाड्या नसतील, पण माणूस सुखी असेल, समाधानी असेल, शांती असेल, तरी पण लक्ष्मी तिच्याकडं आहे असं समजायला हरकत नाही. म्हणजे सूक्ष्मरित्या समाजामध्ये ज्यावेळेस आपण पाहू, खरोखरीच लक्ष्मी कुणाकडे जाती आहे हे जर आपण मायन्युटली ऑब्झर्वेशन ज्यावेळेस करू, समाजाचं ज्यावेळेस निरीक्षण करू, त्यासाठी व्यास मुनींनी महाभारतामध्ये ही कथा सांगितलेली आहे की मला आत्मनिरीक्षण आणि परनिरीक्षण करताना लक्ष्मी कुणाकडे आहे, मी ज्याच्यासाठी धावतोय ते धावल्यानंतर खरोखरीच लक्ष्मी माझ्याकडे आली का? खरोखरीच मी नारायणाचं काम मी केलं का? नारायणला मी घरात बसवण्याचा प्रयत्न केला का? जर मी नारायणाला घरात बसवण्याचा प्रयत्न केला असेल तर ऑटोमॅटिकली लक्ष्मी येईल. लक्ष्मी आली की हे सगळे हळूहळू ही लक्षणं त्याच्यासोबत येतील. आता जसं लक्ष्मी आली की त्याच्यासोबत लवाजमा सगळा येतोय. समुद्र मंथनाच्या वेळेस जसं म्हणजे लक्ष्मी आली त्याच्यासोबत बाकी गुण आणि दुर्गुण सगळे झाले. जसं आपण ॲलोपॅथीची औषध घेतोय, ॲलोपॅथीची औषध घेत असताना एक मोठा आजार असेल तो कमी करण्यासाठी डॉक्टर हेवी डोस देतात. पण ते हेवी डोस दिल्यानंतर मग त्याची साईड इफेक्ट्स जे असतात ते साईड इफेक्ट्स म्हणजे बीपी वाढू शकतो, शुगर वाढू शकते, अन्य काहीतरी त्यात शरीरामध्ये जे आहेत घटक ते कमी जास्त होण्याची शक्यता असते साईड इफेक्ट्समुळे. त्यामुळे ते बॅलन्सिंग राहण्यासाठी, ते बॅलन्स करण्यासाठी डॉक्टरांनी दुसरी औषध देतात. आता दुसरं जे औषध देतात त्याचा आणि मूळ जो आजार आहे त्याचा सुताराम संबंध नसतो, पण त्या आजाराला कमी करण्यासाठी जे औषध दिलेलं आहे त्या औषधाच्या आडअसरीमुळे किंवा साईड इफेक्ट्स वाढू नये, जेणेकरून नवीन रोग उद्भवू नये, त्यासाठी ते औषध असतं. त्याप्रमाणे माझ्याकडे ज्यावेळेस मग लक्ष्मी येते ती वाजत गाजत लक्ष्मी येत आहे, पण त्या लक्ष्मी सोबत जे दोष येतात ते दोष मी ओळखू शकतो का? ते दोष जे येणार आहेत ते दोषला मी कशा प्रकारे परावृत्त करेन, ते दोषाला मी कशा प्रकारे बाहेर काढेन किंवा ते वाढणार नाही, मला माझ्या जीवनामध्ये त्रास देणार नाही, ह्याबद्दल मी कधी अभ्यास केला का? ह्या कधी मला शिक्षण संपूर्ण एज्युकेशन सिस्टीममध्ये सांगितलं गेलं का की याप्रमाणे तुम्ही पैसे कमवा, पण पैसे सोबत हे सगळे दुर्गुण पण तुमच्यासोबत येणार. हे दुर्गुण आले तर तुम्ही जे काय पैसे मिळवले असाल, पद प्रतिष्ठा पैसा मिळवला असणार, त्याचा पण योग्यरित्या उपभोग करू शकणार नाही. ही आजची शोकांतिका आहे. आज ज्यांच्याकडे पद प्रतिष्ठा पैसा आहे पण ते त्याचा योग्यरित्या उपभोग देखील करू शकत नाही का? तर त्या आलेल्या लक्ष्मी सोबत म्हणा किंवा आलेल्या पैशासोबत ही बाकी कुलक्षणं येतात. आणि कुलक्षणं आली की जे मूळ जी लक्षणं आहे ते दबली जातात आणि त्याचा त्रास माणसाला सुरू होतो. म्हणून त्या दृष्टिकोनातून लक्ष्मी सोबत येणारे दोष जे आहेत ते बाणभट्टाने सांगितलेले आहेत. परमपूज्य दादाजीने श्री सुक्तमच्या चिंतनामध्ये फार सुंदर या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यापैकी हे बाणभट्टाने जे सांगितलेलं आहे ते आपण बघू की बेसिकली लक्ष्मी सोबत जे दोष येतात ते दोष कोणते आहेत? तर वक्रता. माझ्या माणसाकडे पैसा आला की स्वतःला एकदम भारी समजू लागतो, दुसऱ्याकडे त्याची वक्र दृष्टीने म्हणजे तिरक्या नजरेने पाहायला सुरुवात करतो की हा माझ्यासारखा नाही आहे, मीच काहीतरी मोठा असल्यासारखं त्याच्यामध्ये ते वागणुकीत हळूहळू बदल यायला लागतो. त्यानंतर चंचलता. लोक म्हणतात लक्ष्मी चंचल आहे. लक्ष्मी चंचल असल्या कारणानं पैसा आला. लक्ष्मी चंचल नाही, लक्ष्मी स्थिर आहे. भूमाता स्थिर आहे. लक्ष्मीचं एक नाव पृथ्वी पण आहे. पृथ्वी स्थिर आहे. माणसाच्या जीवनामध्ये स्थिरत्व आणायचं असेल तर भूमिपूजन आवश्यक आहे, त्यासोबत लक्ष्मीपूजन आवश्यक आहे. लक्ष्मी ही आई आहे, भूमी ही आई आहे, ही लक्ष्मी पत्नी आहे. हे विष्णू पत्नी आहे. भूमीला आपण विष्णू पत्नी म्हणतोच आहे की. आणि त्याप्रमाणे इथं माधव लक्ष्मीपती विष्णू. जर लक्ष्मी ही जर भूमी असेल ती स्थिर आहे, संपूर्ण जगाचा भार ती वाहती आहे, कधी काही बोलत नाही. ती स्थिरत्व त्या लक्ष्मीमध्ये आहे. जर ते स्थिरत्व माझ्यामध्ये आणायचं असेल तर ह्या ज्या बाबी आहेत ती चंचल नाही. ती ज्या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणी नारायण असेल तर 101% तिथं स्थिर राहणार आहे. परंतु जर तिथं नारायणाचा वास नसेल तर निश्चितपणे ठराविक संचित कर्मानुसार आपल्याला जे काही दान पुण्यानुसार आलेला पैसा आहे तेवढा पुरता आपण वापर करू शकू. नंतर कधी लक्ष्मी
गुंडाळून जाईल हे आपल्याला कळणार नाही. त्या दृष्टिकोनातून चंचलता आपल्यात आहे. माणूस चंचल आहे. माणसाकडे लक्ष्मी आली, पैसा आला की तो चंचल होतो, लक्ष्मी चंचल नाहीये. नंतर मद, गर्व, त्याला एक प्रकारचा गर्व येऊ लागतो, माझ्यासारखा कोणीच नाही आहे. त्याच्या बोलण्यात निष्ठुरता येते. जसं इथं आपण बोललो, म्हटलं होतं की वैभव एक वाणीचं वैभव आहे, पण वाणीचं वैभव ते निघून जातं. एक मार्दव आहे बोलण्यात, एक प्रकारचा विनय आहे, तो विनय निघून जातो, मार्दव निघून जातं आणि निष्ठुरता येते. आणि बोलण्यामध्ये निष्ठुरता होऊन माणसाला, प्रत्येक माणसाचं इन्सल्ट करत सुटतो. त्यानंतर लक्ष्मी अंगावर फुटणं, आपण जे म्हणतोय की लक्ष्मी आली की त्याला म्हणजे वेगवेगळे पोशाख आणि ते अंगावर फुटणं, ते म्हणजे बोलणं चालणं हे ते सगळं वेगळ्यापर्यंत ते पूर्णपणे बदलून जातं. त्यानंतर परिचय ठेवत नाही. माणसाकडं ज्यावेळेस पैसा येतो, ज्या लोकांच्या माध्यमातून, ज्या लोकांच्या मदतीने, ज्या शक्तीच्या मदतीने, भगवंताच्या मदतीने, सहकार्याने तो मोठा झालेला असतो. पण त्याला असं वाटतं की मी एकट्याने सगळं केलेलं आहे, हे फक्त मी एकट्याने केलं, बाकी कुणी केलेलं नाही आहे. आज जी ठराविक विचारधारा आहे की मी एकट्याने सगळं केलं, जगामध्ये एकटा कोणीही काही करू शकत नाही, ही वास्तविकता आहे. कारण समजा एखादी बिल्डिंग त्यांनी उभी केली असेल, एखादा कारखाना उभा केला असेल, सर्व्हिस केली असेल, पण जन्मापासून ते मरेपर्यंत तो एकटा असेल. ठराविक काळानंतर त्याला लोनलीनेसचा आधार येतो. पण लोनलीनेसचा आधार येतात ते फक्त मानसिक रोग आहे, परंतु ते सगळ्यांच्या मदतीने तिथपर्यंत आलेला असतो आणि त्यांनी सगळ्यांना सोडलेलं असतं. कारण ज्यावेळेस तो पुढे जात असतो त्यावेळेस त्यांना वाटत असते मला हे कशाची गरज नाही आहे, फक्त सक्सेस 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 पाहिजे, बाकी काही नको आहे. आणि ते सक्सेसकडे पोहोचल्यानंतर लोनलीनेस वाढू लागतो. आणि त्यानुसार, कारण सुरुवातीला कोणाचाही परिचय ठेवत नाही, कोण भगवान, कोण देव, आम्ही कोणाला ओळखत नाही, कोण ऋषीमुनी, कोण वेद, अशी भाषा येऊ लागते. कारण अंगावर त्याची लक्ष्मी फुटलेली असते. त्यांना असं नाही वाटत की मी ह्याच्यामुळे झालेलो आहे, त्याला असंच वाटतं की मी माझ्या पद्धतीने झालेलो आहे. त्याला हे म्हणजे थोडक्यात काय, परिचय ठेवत नाही, खानदानी कळत नाही. आपण खानदान म्हणतो, आपल्या संस्कृतीने सांगितले खानदान. खानदान मध्ये दोन शब्द आहेत. ज्याला खायला, जो खायला देऊ शकतो आणि जो दान देऊ शकतो. थोडक्यात आज आपण दान देतो का? दान आपल्या संस्कृतीने सांगितल्याप्रमाणे स्थळ, काळ आणि व्यक्ती हे समजून सांभाळून जर दिलं तर उत्तम दान. बाकी दान आहे, तामसी दान आहे, राजसी दान आहे, सात्विक दान. सात्विक दान श्रेष्ठ दान जे आपण म्हणतो, समयदान हे दानच आहे. पण हे जे आहे खानदान, मी ठराविक कुणाला देण्यासाठी कधी प्रयत्न केला का? तर प्रत्येक लोकांकडनं फक्त मी खायला, मला पाहिजे हीच माझी मानसिकता आहे. खानदानमध्ये दोनच भाग येतात. मी जो त्याला कुणाला देऊ शकतो आणि नंतर तो खायचा अधिकारी आहे. खायला पण देऊ शकतो आणि दान पण करू शकतो. हा, फक्त मी खात सुटत असेल तर तो खान आहे, दान नाही. म्हणजे खान आणि दान दोन्ही असेल तर त्या बाबी येतात. खानदान कळत नाही. त्यानंतर व्यक्तीचे शील, विद्वत्ता, कृतज्ञता ओळखत नाही. माणसाकडे पैसा आला की तो अंगठा बदर असेल, पण बाय हुक क्रूक कसंही करून त्याच्याकडे पैसा आला की नंतर कोणी ज्ञानी मनुष्य आला तर त्याला ते जुमानत नाही. त्याला वाटतं हा कोण आहे, माझ्याकडे पैसा आहे ना, हे याला किंमत ठेवत नाही आहे. ज्याच्यामुळं आई वडिलांना तो विसरतो, पै पाहुण्यांना तो विसरतो. इवन पती पत्नी एकमेकांकडे आत्ताची जी शोकांतिका आहे की नंतर मटेरियलिस्ट किंवा नंतर फक्त हक्काची भाषा जे बोलू लागलेले आहेत, ते पती पत्नी पण दोघं एकमेकांना विसरतात. मी माझी एकटी करते, तो म्हणतो मी माझं एकटा करतोय. हे जे फक्त म्हणजे इंडिव्हिज्युअलिस्टिक जी निर्माण झालेली आहे ना, त्यामुळे हे कृतज्ञता, विद्वत्ता, शील, भारतीय शिक्षणानुसार विद्या विनयते शोभते. विद्या आल्यानंतर विनय यायला पाहिजे. आजच्या शिक्षणामुळं विनय येत नाही तर उर्मटता येते, उद्धडता येते आहे. कारण त्याला एक प्रकारचा इगो निर्माण होतो की माझ्यासारखा कोणीच नाही आहे, म्हणून कृतज्ञता, मलाच पाहिजे ही वृत्ती. नंतर मग जुगार खेळणं, परस्त्री गमन हे एक स्टेटस सिम्बॉल झालेलं आहे आजच्या जगामध्ये. आपण सांगितलं की जुगार खेळणं, आज आपण न कळत लहान मुलांना रमी हे ते खेळायला लावतो का नाही? मोठमोठे सिनेस्टार येतात आणि आपल्याला प्रोवोक करतात, ओ खेळा, ह्यामध्ये हे आहे.
मग आज जे त्याला आपण आदर्श मानत असतो, मोठे मोठे सिनेस्टार असतील, क्रिकेटर असतील, सेलिब्रिटीज असतील, ते सगळ्यांना सांगतात, ऍड करतात, तुम्ही खेळायला करा. म्हणजे जुगार खेळणे हे एक प्रकारचा दोष आहे, पण दोष वाढवण्याचा प्रयत्न आज सोशल मीडियाद्वारा होत आहे. ह्याची आपल्याला जाण आहे का? हे आपण लक्ष्मीच्या मागे धावतो, पण हा दोष माझ्या घरात कसा कधी येईल तो सांगू शकत नाही. त्यासाठी परस्त्री गमन, डेटिंग असं सुरू आहे. परस्त्री गमन हा जो भाग आहे हा दोष आहे, परंतु ते आता स्टेटस सिम्बॉल मध्ये खपू लागलेलं आहे. त्यानंतर दारू पिणे आणि म्हणजे दारू पिणे, जुगार खेळणे, ह्या सगळ्या बाबी आहेत, हे सगळ्या आज स्टेटस सिम्बॉल झालेले आहेत. आणि त्यानंतर उन्मत्तता, आपली बहादुरीमध्ये खपवणं. माणूस उन्मत्त होतो, त्याला वाटतं मी काहीतरी वेगळंच करतोय. आजूबाजूला 4-5 चमचे असतात, ते सगळे लई भारी साहेब तुम्ही लई भारी आहात असं म्हटलं की त्याला वाटतं मी भारी मस्त काम केलेलं आहे. ते बहादुरीमध्ये स्वतःची उन्मत्तता खपवत असतो. त्यानंतर आम्ही कोणाचे ऐकत नाही, आम्हाला जे योग्य वाटते तेच करू. आज आपण समाजामध्ये मुलगा देखील बापाला म्हणतो, तुम्ही मला सांगू नका, मला जे वाटतं तेच मी करू, तुम्हाला सांगायची गरज नाही आहे मला. हे का बरं? दोष, हे लक्षणामधील दोष. आई वडिलांनी पैसे कमवण्यासाठी आयुष्यभर धावधाव केली, लक्ष्मी मिळवण्यासाठी प्रयत्न केला नाही, लक्ष्मीला समजून घेण्यासाठी प्रयत्न केला नाही. कदाच लक्ष्मीपूजन करत असेल दर दिवाळीला, कदाच लक्ष्मीचं दिवसभर ते कदाचित जे गीत असतात, भजन असतात, ते लक्ष्मीचं भजन गात असतील, परंतु लक्ष्मी काय आहे हे समजण्याचा नाही प्रयत्न केला, की त्याचे परिणाम येणाऱ्या पिढीमध्ये आपल्याला जाणू लागतात. गुरु, ज्ञानी, वेद, शास्त्र, वचन न ऐकणे आणि प्रज्ञे, हे ह्या ज्या बाबी आहेत. आज आपण ऐकतोच की वेदबीद आम्ही मानत नाही, भगवंताला मानत नाही, देवाला मानत नाही, आम्ही आमचं फक्त जे काय आहे ते आम्हाला योग्य वाटतं ते करतो. अशा ज्या बाबी आहेत ते हुशारीचं लक्षण समजलं जातं, की आम्ही किती हुशार आहोत. आणि आज पण समाजामध्ये आपण सहज बोलत आणि कोणतरी म्हणतो नाही, आय एम नॉट बिलीव्ह, मी भगवंतात मानत नाही, आणि त्यानंतर मी पुनर्जन्म मानत नाही, शास्त्रामध्ये आपल्याला विश्वास नाही आहे. ही व्यक्ती शास्त्र मानत नाही म्हणणारी, पण ज्या वेळेस डिमेन्शिया होतो त्यावेळेस धावत धावत कुठं जायचं हेच त्यांना कळत नाही आहे. म्हणजे हे हुशारीमध्ये मानतात. त्यानंतर स्वच्छंद वर्तन, नंतर मग स्वामित्वाचे लक्षण मानतात. आज फ्रीडम, लिबर्टी हे आपल्या घटनेने दिली आहे, पण लिबर्टीचा विपर्यास करून स्वच्छंदतेमध्ये परिणित होऊ लागलेली आहे. त्याचं कारण हे आहे, कारण फक्त हक्काचा विषय येऊ लागला, लक्ष्मी समजली नाही, त्याचं स्वरूप समजलं नाही. त्यामुळे फक्त लोकांना शिक्षण दिलं, पण शिक्षणासोबत योग्य विवेक, बाकी ज्या लक्षण कशा प्रकारे असावी हे ज्ञान दिलं नसल्या कारणानं हे आज आपण समाजामध्ये पाहतो आहोत. आणि स्वतःला देवापेक्षा मोठे समजणे हा आपण विषय घेतोच आहे. कारण ज्याला मान दिला पाहिजे ते घडत नाही. जे वृद्धजन आहेत त्याला मान द्यायला पाहिजे ते करत नाहीत. वृद्धांची चेष्टा करणे, जे हिताचं सांगणारे असतात त्याचं ऐकत नाही, जे स्तुती करतात त्यांचंच ते मानतात. ही कुलक्षणं येऊ नये त्यासाठी गीताभ्यास आहे, त्यासाठी स्वाध्याय आहे. स्वाध्याय न प्रमतितव्यम, हे आपल्या ऋषीमुनींनी एक ब्रीदवाक्य का दिलं, की तुम्ही कधीही स्वाध्याय चुकू नका. स्वाध्याय न चुकू नका. आई वडील जर हे लक्ष्मीचं स्वरूप समजून घेतले, लक्ष्मी म्हणजे काय हे जर समजून घेतलं, तर त्याच्या मुलांना समजावून सांगू शकतील. पण ते स्वाध्यायाला ते अनावश्यक वाटत असेल, गीता वाचन त्याला अनावश्यक वाटत असेल, गीताचा अभ्यास ना, कदाचित गीता रोज मुखोद्गत असलेली गीता भरपूर लोकांच्याकडे आहे, मुखोद्गत करणारी भरपूर लोक आहेत, परंतु त्याचं वर्तन आपण बघितलं ड्युअल पर्सनॅलिटी आहे. मग त्याप्रमाणे ह्याच्याप्रमाणे जर समजपूर्वक, बुद्धिपूर्वक आणि कृतीपूर्वक मी श्रीमद भगवद्गीता, आपले शास्त्र समजून घेतलो आणि ते समजून मी स्वाध्याय करू लागलो, तर ही लक्ष्मी मला कळेल, माझ्या वागणुकीत फरक पडेल, वागणुकीमध्ये बदल होऊ लागेल. त्यासाठी स्वाध्याय अत्यावश्यक आहे आणि श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास त्यासाठी आवश्यक आहे. कदाचित तुम्ही वाचन करत असाल ते चांगलंच आहे, नो डाऊट, पण फक्त वाचन केल्याने माणसाचा स्वभाव बदलत नाही. माणसात जोपर्यंत समज निर्माण होत नाही तोपर्यंत बोध निर्माण होत नाही, आणि जोपर्यंत बोध होत नाही तोपर्यंत धारणा पक्की होत नाही, आणि जोपर्यंत धारणा पक्की होत नाही तोपर्यंत अंतःकरण, धारणा पक्की होत नाही तोपर्यंत कृती होत नाही, आणि जोपर्यंत कृती होत नाही
तोपर्यंत अंतःकरण शुद्ध होत नाही. ही संपूर्ण ही चेन आहे. ही चेन पूर्ण करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. आणि त्या ह्याच्यानंतर स्वाध्याय सुटल्यामुळे कोणकोणते दोष निर्माण झाले? व्यसनाधीनता, नंतर मग प्रमाद, आळस, विद्याहीनता, पौरुषहीनता आणि शृंगार प्रियता. आज व्यसनाधीनता वाढलेलीच आहे, ते काय सांगायला नको. प्रमाद, सगळ्यांना माहिती आहे की लवकर सकाळी उठायला पाहिजे, रात्री लवकर झोपायला पाहिजे, त्याचप्रमाणे हे गीता अभ्यास करायला पाहिजे, पण प्रमाद, आवश्यकता वाटत नाही, हे प्रमाद. विद्याहीनता, विद्या अभ्यास आहे, PhD होल्डर आहे, पण त्याच्याकडे विनयता नाही, त्यामुळे विद्याहीनता आहे. पौरुषहीनता, पौरुष म्हणजे फक्त म्हणजे मुलं काढणं, ह्याला पौरुषत्व नाही म्हणत. पौरुष म्हणजे जे काय सात्विक आहे, जे काय चिरंतन आहे, जे तत्व आहे, ते तत्व समजून उमजून स्वतःच्या जीवनात आणणं आणि त्या दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आणण्यासाठी प्रयत्न सातत्याने करत राहणं आजीवन, त्याला पौरुषत्व. आणि हे आज नाही आहे, गरज नाही. कशासाठी करायला पाहिजे? त्यामुळे बाकी सगळे स्वतःला पौरुषत्व म्हणत असतील, पण पौरुषत्व कशात आहे हा फार विषय मोठा आहे. ते थोडक्यात सांगायचं झालं तर जे तत्व आहे आपल्या भारतीय संस्कृती दृष्टिकोन जे दिसत नाही, पण तू मान्य, ते मानून माझ्या जीवनामध्ये त्याचं महत्त्व काय आहे, त्याची आवश्यकता काय आहे, आणि ते माझ्या आवश्यकतेनुसार मी कशा प्रकारे समजून राहू शकू, माझ्या जीवनात आणू शकू आणि दुसऱ्याचं जीवन बदलण्यासाठी प्रयत्न करू शकू, हे पौरुषहीनता. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सातत्याने राहणं, ते तप आहे आणि ते पौरुषहीनता आहे. आणि शृंगार प्रियता, या ह्याच्या आता स्वाध्याय सुटल्यामुळे पौरुषहीनता म्हणजे ते पौरुषत्व राहत नाही आणि शृंगार प्रियता येते. फक्त आयुष करा, खा प्या, मजा करा आणि नंतर मग टापटीप होऊन फिरा, तेवढा पुरती शृंगार प्रियता आहे. मग लक्ष्मीचा वास कुठं असतो? आता हे सगळं लक्ष्मी माझ्याकडं आली, पण त्याच्यासोबत आले जे दोष आहेत ते आले. पण दुसरा एक भाग अजून त्यांनी सांगितलं आहे की लक्ष्मीला विचारलं नारदानी आणि ह्यांनी आपल्या इंद्रानी, मग तुम्ही जे ह्यांच्याकडनं आलात असुराकडनं, मग त्यावेळेस मग तिथे तुम्ही का होता आणि कुठल्या गुणामुळे तिथे तुम्ही वास्तव्य करीत होता? त्यावेळेस त्यांनी फार छान सांगितलं की आज आपण ज्या गोष्टी फक्त आध्यात्मिक म्हणून घेतो आहोत, पण ते आध्यात्मिक म्हणून नाही, आपण माझ्या जीवनामध्ये डे टू डे लाईफमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. मग लक्ष्मीचा वास कुठं आहे? तर जिथं देव, पितृ, अतिथी आणि गुरुचा सन्मान केला जातो, श्रद्धेने त्याची पूजा केली जाते. पूजा म्हणजे फक्त हातात ताट घेऊन ओवाळणं ह्या अर्थाने पूजा नाही आहे. पूजा म्हणजे श्रद्धा आणि पूजा. पूजा म्हणजे त्यांनी जे सांगितलेलं आहे ते मी संकोचपणे आणि विश्वासानं पूर्णपणे मला आवडत नसेल तरी पण मी कृतीत आणेल, ह्याला पूजा म्हणायची. नाहीतर मग वडील सांगत असेल मी पितृभक्त आहे असं बोलायचं, पण वडिलांनी एखादी गोष्ट सांगितली मला ते पटत नाही आणि मी करत नसेल तर ते पूजा ठरत नाही. गणपतीला आपण बोलवतो, गणपतीने ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ते मी करत नसेल तर ती पूजा ठरत नाही. आई अंबानी काय सांगितलेलं आहे ते मी करत नसेल तर ती पूजा ठरत नाही. त्याप्रमाणे घरात स्वच्छता, आपल्या घरात स्वच्छता कुठं आहे? आपल्याला कुठं राहायला आवडतं? जिथं स्वच्छ असेल तिथं. पण लक्ष्मी कुठं राहणार? घरात स्वच्छता म्हणजे आचार, विचार, उच्चार, राहणीमान, एकमेकांबद्दल प्रेम, सौख्य. घर असावे घरासारखे, नसाव्यात नुसती भिंती, त्यात असावा प्रेम उभारा, नसाव्यात नुसती नाती. हे जे आपण म्हणतो त्याप्रमाणे घरात स्वच्छता. त्यानंतर पत्नीचे मन जिंकणे. पत्नीचं मन जिंकणं म्हणजे फक्त मग बायको म्हणून ठेवणं नाही आहे, पण पत्नी हा शब्द पूर्ण वेगळा आहे. मनानं, बुद्धीनं एक रूप होणं ह्या दृष्टिकोनातून आहे. दानी, कृतज्ञ माणूस जिथं लक्ष्मी राहती किंवा जे कोण दानी असतं, कृतज्ञ असतात, तिथं लक्ष्मी ते राहते. नंतर द्वेष व ईर्षारहित ते लोक असतात. स्त्री, पुत्र, मंत्री ह्याचे भरण पोषण आणि सन्मान करणारे असतात. कराद्वारे धनसंग्रह, थोडक्यात कराद्वारे जे टॅक्स असतो ते टॅक्स पेड करतात. चोरीचं धन त्यांच्या घरात नसतं. भगवंताचा जो वाटा आहे तो भगवंताचा वाटा काढतात आणि त्यानंतर आपलं खातात. त्यानुसार कराद्वारे धनसंग्रह. मधुर भाषी, त्यानंतर मग व्रत आणि नियम हे पाळणारी लोक असतात. धैर्यवान, नित्य वेद पठण करणारे, वेद, गीता आणि स्वाध्याय ह्याचं सातत्याने ज्यांच्या घरात हे सगळ्या गोष्टी सुरू आहे, जे दिवसा झोपत नाही, त्यानंतर सूर्योदय पूर्वी उठतात
आणि सूर्योदय पूर्वी जे उठतात आणि एकटं भोजन करीत नाही, दुसऱ्यांना दिल्यानंतर ते स्वतः खातात आणि घेतात. परस्त्री गमन नसेल, धर्म, चर्चेत सहभाग आणि इंद्रिय संयम. हे थोडक्यात तिथं 66 मुद्दे दिलेले आहेत. पण ते आता पूर्णपणे शक्य नाही या वेळेअभावी. त्यातले काही ठराविक हे जे मुद्दे काढलेले आहे, लक्ष्मीचा वास कुठे असतो त्या दृष्टिकोनातून माझ्या घरात जर मला आई लक्ष्मीला बोलायचं असेल तर मी काय करायला पाहिजे? तर ह्या सगळ्या गोष्टी मी घरी करतो का? माझ्या मुलांना समजावण्याचा प्रयत्न करतो का? मुलांना समजावण्यापूर्वी मी ते स्वीकारण्याचा प्रयत्न करतो का? मी समजून घेण्यासाठी मी प्रयत्न करतो का? कृतीयुक्त आहे का? जर ह्या बाबी घरात कर्मकांड होत असेल, सत्यनारायणची पूजा होत असेल, नंतर मग एकादशी होत असेल, बाकी सगळ्या जे आहेत तिथे कर्मकांड होत असेल, परंतु ह्यात नमूद केल्याप्रमाणे वेद उपनिषदचा अभ्यास नसेल, गीतेचा अभ्यास नसेल, वेद पठण नसेल, ते कृतज्ञता नसेल, येणाऱ्या धनातून भगवंताचा भाग जर काढला जात नसेल, इष्टान भोगानी देवा दास्यन्ते यज्ञ भाविता, भगवंतांनी तिसऱ्या अध्यायामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, जो माझा भाग काढत नाही तो चोर आहे. जर आपण शासनाचा भाग काढत नसेल, टॅक्स पेअर करत नसेल, तर शासनासमोर आपण चीटर आहोत आणि आपण थीव्स आहोत. त्याप्रमाणे म्हणजे त्यानंतर मधुरभाषी, नियमपालन हे माझ्यात आहेत का? मी मधुरभाषी आहे का? व्रत नियम मी पाळतो का? व्रत म्हणजे जीवनातील व्रत, फक्त मग देव म्हणून नव्हे. कारण हा विषय तसे फार मोठे आहेत, एकेका ह्याच्यावरती एक पूर्ण चिंतन करता येईल इतका विषय आहे. पण फक्त थोडक्यात समजून घ्यायचं झालं तर प्रत्येकाला लक्ष्मीची आवश्यकता आहे, प्रत्येकाला लक्ष्मी हवीशी वाटते. पण नारायणाची पूजा, नारायणाची साथ मी कशी स्वीकारणार? त्यासाठी माधवला मी समजून घ्यायला पाहिजे. तर त्या धवाच्या मागं, त्या पतीच्या मागं लक्ष्मी ऑटोमॅटिकली येईल. म्हणून हे गीतेचा अभ्यास. कारण गीतेचा अभ्यास जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत, कारण वेद उपनिषद आपल्या डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत, पण किमान श्रीमद भगवद्गीतेचा मी अभ्यास केल्यानंतर मला असं समजेल की माधवाला मी घरात कशा प्रकारे बसवेन, आई लक्ष्मीला मी घरात आणायचं असताना नवरा अगोदर यायला पाहिजे. नवऱ्याने जे सांगितलेलं आहे ते मी करत गेलो तर कुठली बायको खुश होणार नाही, ती स्वतःहून धावत येईल, स्थिर होईल. आणि स्थिर झाल्यानंतर ती अपनगामिनी लक्ष्मी कुठेही जाणार नाही. प्रत्येकाच्या ऑटोमॅटिकली वागण्यात, बोलण्यात फरक पडू लागेल. पण पैसा तसा यायला पाहिजे, त्या वृत्तीने यायला पाहिजे आणि त्या कृतीने यायला पाहिजे. ते आलं तरच होईल. आणि त्या दृष्टिकोनातून आपण 14वा श्लोकमध्ये जो माधव शब्द आहे, लक्ष्मीपती आहे, लक्ष्मीचा आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. पुढच्या वेळेस आता आपण दुसरं श्लोक नंबर 15 पाहू. इतकं बोलून माझा भावपुष्प भगवंताच्या चरणी अर्पण करत आहे.